हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिक कटोरीपासून वाढीव कटोरी कशी करायची. तर हा अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मी सविस्तर माहिती या कटोरी वाढवण्याचा या व्हिडिओमध्ये सांगितली. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. तर या व्हिडिओसाठी मला पूजा पाटील ताईंची रिक्वेस्ट आलेली होती की कटोरी कटिंगची सविस्तर माहिती सांगा. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी काढायला तुम्हाला सहज आणि सोपेरीती कळणार आहे. तर तुम्हाला काही गोष्टी कळल्या नाही तर तुम्ही मला त्या कमेंटद्वारे विचारू शकता. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ही आपली बेसिक कटोरी ती आपल्याला जशीच्या तशी या पेपरवर ड्रॉ करून घ्यायची या पद्धतीने. तर ही बेसिक कटोरी अजिबात हालायला नको, इकडे वाकडी तिकडे व्हायला नको, याची काळजी तुम्हाला ड्रॉ करताना इथं घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून घ्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की कटोरी मी अजिबात हलू देत नाही आहे. या पद्धतीने ठीक आहे. बघा, आता आपण हिला डार्क ड्रॉ करून घेऊया. मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप कशी कटोरी वाढवायची ही ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा, आता आपल्याला इथून या साईडने 1 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि इथून घ्यायचं आहे तुम्हाला 1 इंच. आता हे दोघी पॉईंटला तुम्हाला पट्टीच्या सहाय्याने डायरेक्ट एकमेकाला मिळवून घ्यायची, डायरेक्ट लाईन टाकून घ्यायची या पद्धतीने. आता त्याच्यानंतर बघा, ह्या पॉईंटपासून तर गळ्यापर्यंत तुम्हाला पण लाईन टाकून घ्यायची आहे. इथे आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिनचा कापड जागा घेतली, त्याच्यामुळे इथे आपल्याला वाढवायचं नाही आहे. इथे पण तुम्हाला डायरेक्टली हा पॉईंट असा गोलाकार देत देत इथेपर्यंत या पॉईंटला जॉईन करायचा आहे. तुम्ही 34 साईजचे पेपर कटिंग कटोरीचे बघितली नसेल तर ते पण बघा आणि 34 साईजची बाई कटिंग पण बघा. तर टेप या पद्धतीने लावून तो दुमडून त्याचा मध्यन या पद्धतीने काढायचं आहे. हा मध्यन तुमचा ह्याच्या समोर आला गेला पाहिजे. ब्लाऊज शिवताना पण तुम्ही हे घ्यायचं आहे की तुमचे टक्सचं जो टोक्स आहे ते इथंपर्यंत येतं आहे का, म्हणजे याच्या समोरासमोर येतं आहे का, ही काळजी तुम्हाला घ्यायची. तर आता ह्या सरळ लाईनपासून ह्या पॉईंटपासून आपल्याला वरती 1.5 इंच घ्यायचं आहे आणि खाली पण घ्यायचं आहे. वरती 1.5 इंच तर खाली पण घ्यायचं आहे 1.5 इंच. ठीक आहे. आता बघा, आपण ह्या पॉईंटपासून तर जो खालचा मध्ये जो पॉईंट आहे त्या मध्य पॉईंटला या पद्धतीने लाईन टाकून घ्यायच्या, दोघी साईडने मिळवून घ्यायची आणि हा टक्सची पण लाईन पूर्ण करून घ्यायची. आता बघा, टक्सला तुम्हाला जी आहे ते पण तुम्हाला 1.5 इंचवर घ्यायचे आहेत कटोरीचे टक्सचे. हे पण 1.5 इंचचे तुम्हाला घ्यायचे. आणि बघा, तुमचा टक्स ज्या वेळेस तयार होतो तो 2.5 इंचचा होतो क्रॉसपट्टीमध्ये गेल्यानंतर, त्याच्यामुळे हा टक्स 3 इंचचा येऊ द्यायचा आहे. बघा, आता ही झाली आपली कटोरी पूर्ण तयार. तर बघा, आता मी तुम्हाला परत याची माहिती सांगून देते. आता ही आपली ड्रॉ केलेल्या कटोरीनंतर आपण इथून घेतलं आहे 1 इंच, इथून घेतलं आहे 1 इंच. ठीक आहे. आणि हे पण घेतलं आहे आपण टक्स 1.5 इंचवर आणि टक्सची उंची घेतली आहे 3 इंच. तर मी तुम्हाला सांगते, या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत घेतले आपण 1.5 इंच आणि इथून घेतलं आहे आपण 1.5 इंच. तर बघा, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कटोरी कटिंगची आणि ह्याच पद्धतीने तुम्ही सगळ्या पेपर कटोरी प्रत्येक साईजची कटोरी कटिंग करू शकणार. तर बघा, आता ही आपली पेपर कटिंग आहे, कटोरीची कटिंग झालेली आहे वाढीव कटोरीची. आता आपण याला कटिंग करून घेऊया. तर गळ्याच्या साईडने आपण कट करूया. तर गळ्याच्या साईडने कट करताना एक लक्षात घ्यायचं, तुम्ही कापडावर शिवत असणार तर त्यावेळेस गळ्याच्या साईडने जास्त गळा खाचायचा नाही आहे कटोरीचा, याची काळजी तुम्हाला घ्यायची. नाही तर तुमची कटोरीचा शेप पण बिघडू शकतो, याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. तर आता बघा, ही कटोरी आपली किती छान व्यवस्थित गोलाकार म्हणजे शेपमध्ये दिसते. तर आता मी तुम्हाला याचा टक्स पण काढून म्हणजे
ती कटोरी फोल्ड पण करून दाखवते की त्याचा शेप कसा आलेला आहे, ते पण तुम्हाला इथं कळून जाईल. तर बघा आता हा आपला टक्से मी त्याला या पद्धतीने दुमडून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला याच्यात काही अजून माहिती हवी असेल तेही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. तर बघा आता ह्याचं तुम्हाला कटोरीचा शेप पण कळून जाईल, किती सुंदर असा शेप आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा शेप झालेला आहे ह्या कटोरीचा. तर तुम्हीही या पद्धतीने कटोरी कटिंग करा, ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.